कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपाच्या नूतनीकरणाला वेग आलाय। धार्मिक अनुष्ठानांच्या पार्श्वभूमीवर या मंडपाच्या वेळेत पुनर्बांधणीसाठी देवस्थान समिती प्रयत्नशील आहे। या ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्याला तसंच धार्मिकतेला धक्का न लागता काम सुरू असून लाकूड काम अंतिम टप्प्यात आहे। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात धार्मिकतेला महत्त्व असलेल्या ऐतिहासिक गरुड मंडपाच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे। मंदिरातील विविध महत्त्वपूर्ण अनुष्ठानांचे साक्षीदार असलेली ही वास्तू पारंपरिक सौंदर्य अबाधित ठेवत नव्यानं सजवली जाते। पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व नियमांचं पालन करत मंडपाचं जुनं वैशिष्ट्य कायम ठेवत त्याची पुनर्बांधणी सुरू आहे। विशेष म्हणजे मंडपाच्या खांबांची आणि पायांची ताकद वाढवून तो अधिक मजबूत आणि सुरक्षित बनवला जातोय। लाकूड काम अंतिम टप्प्यात आलं असून मंडपाच्या कमानी, आडवे बीम, कौले, कैच्या याच्या लाकडातून पुनर्निर्माण होत आहे। गरुड मंडपाचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अनन्यसाधारण आहे। देवीची पालखी या मंडपात काही काळ विसावते। गणेशोत्सवात गणेश मूर्तींचं प्रतिष्ठापन याच ठिकाणी होते आणि अक्षय तृतीयेला झोपाळ्यावर विराजमान होणारी अंबाबाई देवी ही इथंच। या पार्श्वभूमीवर मंडपाचं वेळेत पुन्हा उभारणं अत्यंत गरजेचं आहे। इतिहासात डोकावलं तर शिलाहार काळापासून ते 1845 पर्यंत या मंडपाचं सौंदर्य वाढत गेले। मात्र 2022 मध्ये संगमरवरी फरशी बदलण्याच्या कामात खांब आणि पायाचा भाग जीर्ण असल्याचं लक्षात आल्यानंतर देवस्थान समितीनं त्वरित पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानं नव्या खांबांची बसवणूक लॉक सिस्टीमद्वारे करण्याचा निर्णय घेतला। मार्च 2023 मध्ये तयार झालेल्या आराखड्यानंतर तब्बल 12,85,00,000 रुपयांच्या निधीतून गरुड मंडपाच्या कामाला अधिकृत मंजुरी मिळाली आहे। सध्या या कामाचा शेवटचा टप्पा सुरू असून नव्या वर्षातील धार्मिक विधी नव्या मंडपात पार पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे।